Hello friends, how are you? Welcome in this channel. Students, पाठच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केलेली होती. त्याचा पुढचा भाग आज आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. एखाद्या पार्टिकलची टोटल एनर्जी किती असणार आहे ज्यावेळेस तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे. त्याच्या अगोदर पाठच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलेलो ते एकदा थोडंसं रिवाइज करूयात. पाठच्या व्हिडिओमध्ये आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली होती, राईट. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू, आपण बघितलं होतं, इट इज हाफ ऑफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. इट इज हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याचसोबत आपण पोटेन्शियल एनर्जी देखील बघितली होती, ती होती हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. नाउ टोटल एनर्जी is the sum of kinetic energy and potential energy, right? Total energy is the sum of kinetic energy and potential energy. So let us find out the total energy. So total energy is equals to काय मिळणार आहे आपल्याला, kinetic energy plus potential energy. Kinetic energy plus potential energy. So kinetic energy आहे हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. सो ह्यांचं आपण ॲडिशन करणार आहोत. हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ॲडिशन करायचं आहे आपल्याला. सो ॲडिशन करण्यासाठी इथे वरती स्टेप लिहिते मी. टोटल एनर्जी is equals to total energy is equals to now this half k and half k is a constant, so त्याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेणार आहोत. हाफ के ब्रॅकेटच्या आतमध्ये असेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि हा इथला एक्स स्क्वेअर येईल. सो दॅट इज प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो minus x square and plus x square get cancel with each other. So in next step आपल्याला मिळणार आहे total energy is equals to half k into a square. So this is your total energy, that is half k इंटू ए स्क्वेअर. ठीक आहे. कशी मिळवली आपण, तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं ॲडिशन करून आपल्याला ही एनर्जी मिळालेली आहे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे, कायनेटिक एनर्जी इज हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर आणि टोटल एनर्जी आहे हाफ के इंटू ए स्क्वेअर. ठीक आहे. सो आता ही जी एनर्जी आहे आपल्याला अजून वेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण.
ही एनर्जी अजून वेगळ्या फॉर्ममध्ये कशी लिहिता येईल? टोटल एनर्जी इज इक्वल्स टू हाफ. के मीन्स इट इज एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ठीक आहे, हाफ m omega square into a square. Now we know that omega is equals to आहे 2 pi n. ओमेगा म्हणजे किती आहे? 2 pi n आहे. सो ही जर का व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केली तर आपल्याला काय मिळणार आहे? बघा, total energy is equals to half m. ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 pi n. याचा स्क्वेअर घ्यायचा आहे इंटू ए स्क्वेअर. बरोबर आहे. मग आपल्याला काय मिळेल? हाफ m 2चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर nचा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. नाव दिस 2 ने आपण ह्याला डिवाइड करू शकतो. कसं करता येईल? ठीक आहे. सो टोटल एनर्जी आपल्याला किती मिळणार आहे? टोटल एनर्जी इज इक्वल्स टू, इट इज 2 m पाय स्क्वेअर n स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे. सो टोटल एनर्जी आता आपल्याला मिळालेली आहे 2 m पाय स्क्वेअर n स्क्वेअर ए स्क्वेअर. हाच सेम फॉर्म्युला टाइम पिरियडच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? n इज इक्वल्स टू 1/t आहे. बरोबर आहे. मग आपण कसा लिहू शकतो हा फॉर्म्युला? दॅट इज इक्वल्स टू 2 m पाय स्क्वेअर त्याच्यानंतर ए स्क्वेअर डिवाइड बाय टी स्क्वेअर. ठीक आहे, बिकॉज n इज इक्वल्स टू 1/t. तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो? ओके, ह्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो? तर टोटल एनर्जी is directly proportional to the mass of the particle. It is directly proportional to the square of the frequency. It is directly proportional to the square of the amplitude. And it is inversely proportional to the square of the time period. Okay. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या फॉर्म्युल्यावरून लक्षात आलेल्या आहेत. ह्याच्यानंतर स्टुडंट्स आपल्याला काही ह्याच्या स्पेशल केसेस बघायच्या आहेत. सो आपण आता स्पेशल केसेस बघूयात. त्याच्यापैकी फर्स्ट केस आपण बघणार आहोत. while performing simple harmonic motion when the particle is at the mean position. पार्टिकल कुठे आहे? मीन पोझिशनला आहे. when the particle is at mean position x इज इक्वल्स टू असेल 0. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट किती असणार आहे पार्टिकलचं? 0 असणार आहे. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू किती असेल? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
एक्सची व्हॅल्यू 0 आहे. सो कायनेटिक एनर्जी आपल्याला किती मिळणार आहे, तर हाफ के इंटू ए स्क्वेअर अशी मिळणार आहे. बरोबर आहे. ह्याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करूयात. पोटेन्शियल एनर्जी आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. परंतु एक्सची व्हॅल्यू 0 असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी आपल्याला किती मिळणार आहे, हाफ के इंटू 0 दॅट इज इक्वल्स टू 0. सो दिस इज द मिनिमम व्हॅल्यू of potential energy when the particle is at the mean position, and this is the maximum value of kinetic energy when the particle is at the mean position. ठीक आहे. सो हे झालं मीन पोझिशनचं. अशाच पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशनचं देखील बघायचं आहे. सो आपण एक्स्ट्रीम पोझिशनचं बघणार आहोत आता. सो एक्स्ट्रीम पोझिशनचं आपण बघणार आहोत. नाऊ ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल्स टू असेल प्लस मायनस ए. ठीक आहे. मग कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू बघूयात आपण किती आहे, हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. नाऊ ह्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू तुम्ही प्लस ए घेतली किंवा मायनस ए घेतला तरी त्याचा स्क्वेअर जो आहे तो किती येणार आहे, ए स्क्वेअर येणार आहे. सो इट बिकम्स हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. नाउ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बिकम्स 0. 0 इंटू हाफ के इट इज 0. मग ह्या ठिकाणी आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे 0. ठीक आहे. तर एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आहे 0. पोटेन्शियल एनर्जीचं आपण आता बघणार आहोत. पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू प्लस ए घ्या मायनस ए घेतली तरी त्याचा ए स्क्वेअर मिळणार आहे. सो इट इज हाफ के इंटू ए स्क्वेअर. सो ही काय मिळाली आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी मिळालेली आहे विच इज मॅक्सिमम ॲट दी एक्स्ट्रीम पोझिशन, कायनेटिक एनर्जी विच इज मिनिमम ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. तर हे एक्स्ट्रीम पोझिशनचं झालेलं आहे. ह्याच्या पुढची केस आता आपल्याला बघायची आहे. ह्याच्यानंतर थर्ड केस आपल्याला बघायचा आहे. वेन कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असते त्यावेळेस किती आहे कायनेटिक एनर्जी, तर ती आहे हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू लिहूयात. ती आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. आता काय होईल, हाफ के गेट कॅन्सल्ड विथ हाफ के. बरोबर आहे. मग आपल्याला काय मिळणार आहे नेक्स्ट स्टेपला, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. हा जो एक्स आहे तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू काय होणार आहे, 2x स्क्वेअर. बरोबर आहे. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल, तर ए स्क्वेअर अपॉन 2 होईल. म्हणून एक्सची जर का व्हॅल्यू आपण काढायची
असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड वी गेट एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए अपॉन रूट 2. ओके, x is equals to plus minus a upon root 2. Now x ची व्हॅल्यू जर का ही घेतली आपण प्लस मायनस ए अपॉन रूट 2, तर आपल्याला कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू टोटल एनर्जीचा हाफ मिळतो. इट इज हाफ ऑफ द टोटल एनर्जी. ही व्हॅल्यू काय करायची आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची. तुम्हाला काय मिळणार आहे, हाफ ऑफ द टोटल एनर्जी मिळणार आहे. ही तुमची असाइनमेंट आहे, हे तुम्ही करून बघायचं आहे. व्हॅल्यू एक्सची ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून बघायचे. यू विल गेट हाफ ऑफ द टोटल एनर्जी. राईट. त्याच्यानंतर आपण पुढची केस बघणार आहोत. ओके, आता आपण फोर्थ केस बघणार आहोत. फोर्थ केसमध्ये आपण घेणार आहोत एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए अपॉन 2. एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए अपॉन 2 जर का आपण घेतलं तर कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहोत ए स्क्वेअर अपॉन 4. ठीक आहे. हे जर का सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, हाफ के इंटू 4 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर दॅट इज 3 ए स्क्वेअर बाय 4. ओके. नाउ पोटेन्शियल एनर्जी आपण बघणार आहोत. पोटेन्शियल एनर्जी आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. सो ए स्क्वेअर अपॉन 4. राईट. मग पोटेन्शियल एनर्जी किती मिळालेली आहे, हा 3 इकडे बाहेर घेऊया. 3 इंटू हाफ के इंटू ए स्क्वेअर बाय 4. ही जी व्हॅल्यू आहे ती कोणाची आहे, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे. सो वी गेट कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3 into potential energy. Okay, because half k into a square by 4 is the value of potential energy. Right. So अशा पद्धतीने आपण ह्या 4ही केसेस बघितलेल्या आहेत. आता आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायचं आहे. दिस इज एनर्जी आहे ही. ओके, इकडे आपण मायनस ए घेणार आहोत, हा प्लस ए असेल. राईट. सो आपल्याला बघायचं आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा ग्राफ अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. दिस इज व्हॉट इज कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ आपण बघूयात. ठीक आहे. ही आहे पोटेन्शियल एनर्जी. ॲट दिस पॉइंट ह्या ठिकाणी काय होत आहे, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू आहे पोटेन्शियल एनर्जी. राईट. सो ह्या ठिकाणी जी एनर्जी तुम्हाला मिळणार आहे ती असणार आहे हाफ ऑफ द टोटल एनर्जी.
right? So this is the graphical representation of kinetic energy and potential energy. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीपासून टोटल एनर्जी कशी फाइंड आउट करायची ते बघितलेली आहे. त्याचप्रमाणे टोटल एनर्जीच्या ज्या स्पेशल केसेस होत्या, एकूण 4 केसेस आपण बघितलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देखील बघितलेलं आहे. सो ह्याचा पुढचा जो भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण आज इथेच थांबूयात. थँक्यू स्टुडंट्स.